नमस्कार शेतकरी मित्रांनो, इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत. नवीन लागवड, नवीन प्रयोग हे बघू शकता. झरी खुर्द येथील भागवत सूर्यवंशी यांची ही लागवड आहे. केशर आंबा बाग 1 महिना 10 दिवस झालेले आहेत. नवीन प्रयोग करून बघायला काही वयाची मर्यादा लागत नसते, काही नाही. असे प्रयोग केले पाहिजेत. सुंदर अशी बाग तयार झालेली आहे. होईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र ज्ञानोबा कर्डिले. इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत. आपण आलो आहोत झरी खुर्द येथे. हे तुमचं नाव सांगा. भागवत तुकाराम सूर्यवंशी. ऐकू जावं असं जरा बोला. भागवत तुकाराम सूर्यवंशी, झरी खुर्द, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. आंबा लागवड केली 1 एकरची. केशर आंबा आहे. तर मला त्याच्यापासून थोडंसं उत्पन्न बी घ्यायचं आहे आणि काही अनुदान भेटलं तर ते बी करणार. बरं, तुम्हाला लागवड कसं करावं वाटलं? याचं नेमकं कोण सांगितलं तुम्हाला लागवड करावं म्हणून? माझे पहिले 2-4 आंब्याचे झाडं होते. हां, वाऱ्या वावदानामध्ये मोडून पडले होते. मला राग आला की बाबा आंबाच लावायचा. म्हणून आंबा मी एकरचा आंबाच लागवड केलेली. आता तुमचं क्षेत्र किती आहे सगळं टोटल 3 एकर आहे. त्याच्यामधून 1 एकर आंबा केला. बाकी मग सोयाबीन तो. आता टोटल झाडाची संख्या किती आहे? 221 केशर. 221. तर अंतर काय टाकला तुम्ही? 15x10. 15x10चं अंतर आहे. हां, त्याच्यामध्ये मी आंतरपीक बी घेतलं सोयाबीन. हां, सोयाबीन पण चांगलं आले, मस्त आले. हां. तुरीचं पण आहे. तर ह्याची आपण पहिल्या सुरीची कटिंग करत आहोत. 1 महिना 10 दिवस झाले. 1 महिना 10 दिवस लागवड आहे. हां. एकदम सुंदररित्या सेट झालेला आहे. हे बघू शकता आपण. ही पहिली कटिंग 1.5 ते 2 फुटावरून चालू आहे सरासरी ॲव्हरेजमध्ये. आता हे 3-3, 4-4 फुटले ते. ह्याच्यातले आपण एवढं ठेवून द्यायचं नाही. हे बाकी सगळं कट करून टाकायचे. याला दुसऱ्याची काही गरज नाही. तुम्हाला लावावं असं कशाला वाटलं ते? मला असं लावायचं म्हणजे माझ्या मनातच भरलं आंबा लागवड करायची. काही असं शेजारी पाजारी खाते आंबाला. आंबाच कसं काय निवडला तुम्ही? आंबाच म्हणजे माणसं खातात ना त्याला, त्याच्यासाठी. ह्याला दात असणार खाते, दात नसतात खाते. हां, दोन्ही त्याचा काय विषय नाही. हो. पण दुसरे ड्रॅगन फ्रूट आहे, सीताफळ आहे. नाही, सीताफळ लिंबुनी मला जरा सक्सेस झालं नाही. लावलं होतं ते पण ते सक्सेस झालं नाही. म्हणून आंबा लागवड आपल्या मनातच भरलं म्हणून आपण लागवड केली ती आंबे. बरं बरं. हो, या आपण मध्ये महत्वाचा पॉईंट म्हणजे ही काठी असणे आवश्यक आहे. का तर ह्याला कुठलाही सपोर्ट नसल्यामुळे हे असं वाकतंय, मोडतंय, हे बॅलन्स होत नाही व्यवस्थित. बॅलन्स होण्यासाठी ही काठी आणि ह्याला सुतडी लावली पाहिजे. हे काही लोक नायलनचं यूज करतात. ते नायलन ह्याला काय होतं, करकंडा पडते, बरोबर उडून जाते. बरोबर. त्याच्यामुळं आपण म्हणता की झाड वाढलंच नाही, माझं सक्सेस झालं नाही ते, त्याच्यामुळे हे नुकसान होते. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. अशा पद्धतीने करावयाचं बागेचं नियोजन. सुंदररित्या कटिंगचं नियोजन झालेलं आहे इथं. धन्यवाद. जर माझा चॅनल आवडला, लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही अडचणी असल्या ते पण सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.